या जगामध्ये अशक्य असं काही नसतं. आपण म्हणतो मला चालता येत नाही, मी कसं हे करू. पण तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. आता मीच बघा ना, 450 किलोमीटर साधारणतः आमच्या इथून सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली या बीचवरती मी माझ्या कुटुंबासह स्वतः ड्राईव्ह करत माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, माझी पत्नी, आम्ही सर्व गेलो. आणि मनात इच्छा असेल तर आपण काही करू शकतो. याचं उदाहरण आहे, मी तिथं अनेक प्रकारच्या स्पोर्ट आहेत. तर स्कुबा ड्रायव्हिंग आहे किंवा अजून स्काय ड्रायव्हिंग आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी. सांगण्याचं तात्पर्य की जे मित्र खचून गेलेले आहेत की आता मला असं झालेलं आहे किंवा, तर त्या मित्रांनी खचून जाऊ नये. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी खचून जातो. तर असं न करता जेवढं मी जीवन दिलेलं आहे ते आनंदानं जगलं पाहिजे. मागच्या 20 वर्षापासून मी हँडिकॅप आहे. उत्कृष्ट पद्धतीचं 2 शाळा चालवतो. आता 3ऱ्या शाळेचं प्लॅनिंग आहे. त्याच्यानंतर गाडी चालवतो. माझी 2 मुलं आहेत. कुटुंब सांभाळतो. साधारणतः 50पेक्षा जास्त स्टाफ सांभाळतो. म्हणजे हे सर्व ॲक्सिडेंट नंतरचं आहे. सांगण्याचं तात्पर्य, जीवन एकदाच येतं, ते आपण सुखाने जगलं पाहिजे किंवा आनंदाने जगलं पाहिजे. कोणीही तुम्हाला देणार नाही. आयतं सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळत नाही. प्रयत्न करा, थोडा प्रयत्न करा. आहे आता ठीक आहे, अडचणी आहेत, परंतु करून तरी पहा. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, जे काही थोड्या थोड्या गोष्टीमुळे निराश होतात, त्या अशा सर्व मित्रांना की या जगामध्ये अशक्य अशी गोष्ट नसते. आपण ती करत नाही म्हणून ते अशक्य असते. मित्रांनो, जीवन एकदाच येतं. खूप छान जगा. मी ते खूप सुंदर जगतो. पुढचा व्हिडिओ पहा. हा स्क्युबा ड्रायव्हिंगचा व्हिडिओ आहे. हॅलो, कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश, यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. जे माझे अपंग बांधव आहेत किंवा जे काही बांधव थोड्या थोड्या गोष्टीमुळे, काही ज्या भगिनी असतील, थोड्या थोड्या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये येतात आणि एवढं सुंदर जीवन आहे, तुम्हाला तर 2 हात 2 पाय दिलेले आहेत, आम्हाला ते पण नाही, तरीही आम्ही छान पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या भावांना माझ्या असं व्हीलचेअरवरती आहेत, तर त्यांनीही न खचता तुम्ही प्रयत्न करत राहा. ठीक आहे, मलाही त्रास आहे खूप, परंतु त्यातनं सुख कशात आहे ते पाहिलं पाहिजे. जीवनाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. ज्यांच्या घरी असं पेशंट आहे, अशा लोकांनाही एक विनंती आहे की त्यांचाही जीव आहे, जीवन हे एकदाच येतं, तर त्यांनाही आनंद घेऊ द्या, एवढीच विनंती.